कल्याण रेल्वे स्थानकावर 18 वर्षापूर्वी रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अन्य 7 जणांची ठाणे न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्तता केली. जिल्हा मुख्य न्यायाधीश A.V. कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासह 7 जणांना दिलासा मिळाला आहे. रेल्वेची नोकर भरती परीक्षा 2008 झाली. या परीक्षेसाठी कल्याण रेल्वे स्थानकात राज्याबाहेरून उमेदवार आले होते. या उमेदवारांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्या काळात मनसेकडून परप्रांतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली जात होती. तसंच रेल्वे भरती प्रक्रियेत बिहारी तरुणांना प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे या मारहाणीच्या घटनेनंतर राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या 7 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील 2 जणांचा गेल्या काही वर्षात मृत्यू झाला. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासह 7 जणांच्या विरोधात सुरुवातीला कल्याण न्यायालयात सुनावणी सुरू होती. नंतर हे प्रकरण ठाणे न्यायालयात वर्ग करण्यात आलं. 8 मे झालेल्या सुनावणीत राज ठाकरे यांच्यासह 6 जण न्यायालयात हजर होते. राज ठाकरे ठाण्यात येणार असल्याने न्यायालय परिसरात मनसे कार्यकर्त्यांची गर्दी होती. सुनावणी दरम्यान राज ठाकरे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावत हे प्रकरण बनावट असल्याचा दावा केला होता. त्यांची बाजू वकील शैलेश सडेकर, शुभम कानडे आणि सयाजी शिंदे यांनी न्यायालयात मांडली होती. तर सरकारी पक्षाकडून वकील प्रमिला चव्हाण यांनी युक्तिवाद केला होता. गुरुवारी झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायिक दंडाधिकारी A.V. कुलकर्णी यांनी पुराव्याअभावी तसंच बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत राज ठाकरे यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.